येता ते उर्राक आहे. हा एका उर्राक म्हणटा. हे उर्राक कितल्या हेतूर येता कशें कितें? कॅन लायत जाल्यार 35 लिटराचो कॅन आसता. आमी कितें काय टायम म्हणजे जाता तितको जास्त टायम म्हणजे कमी टायमान जास्त उत्पादन करपाचें. ओके. आमी व्हडले भांड लायले आणि आता 3 दिसाचे एकदा 3 दिसाचे एकदा. आता हे उर्राक चड खपता काय? खूप खपता आणि मार्च महिन्यात जास्त गरमी वाढली का आनीक जास्त होईल. चड उर्राक. केन्नापासून ही भाटी सुरू केला तुम्ही उर्राकाची? आता 1 महिना जायत येयलो. 1 महिनो. काजू तुमच्याकडे खंयच्या तरेचे आहात? 8 तरेचे आसा म्हणजे थोड्यांची नांवां येता म्हाका पूण थोड्यांची ना म्हणजे वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 हे सगळे तरेचे व्हरायटी आमच्याकडे थोडे आसा. तातून बरे काजू भरपूर खंयचे लागता? गावठी काज तुका भरपूर लागता आणि ताचो रोस बरो मेळटा. आणि कलमी काजींचे कशे बी मोठी असता पूण काजू कमी असता. आणि उर्राक आणि आमची फेणी कशी करप असता त्याची प्रक्रिया किती असता? उर्राकाचे आता जो रोस असता पळय ह्यो आता रोस असता. तो रोस हो रोस 3 दीस प्रिझर्वेटिव्ह ठेवचे पडटा. ओके. 3 दिसा उपरांत मागीर उर्राक काडप. उर्राक काडल्या उपरांत मागीर परत प्रिझर्वेटिव्हचो ताजो रोस घेवप आणि उर्राक भितर घालून फेणी करप. मिक्स तो मिक्स करून मागीर ती फेणी. फेणीक डिमांड आहा काय उर्राकाकूच डिमांड असता? आसा दोनायकूच डिमांड. सिजनाक उर्राक चलता. गरमीचे तुका लोक खूप हे घेयना हे लायट असता न्हू मातशे. उर्राक तरी कितलो म्हयने रावंक शकता? आयज काडले समज उर्राक जाल्यार रावन तुका 3 महिने. 3 महिने त्याच्या वयर ना. गरमीन मागीर ते आंबट जाता मागीर आंबट जाता. गोंयानूच डिमांड असता काय गोंया भायर मागतात उर्राक बी? भायर मागता पूण आमकां परमीट ना न्हू व्हरपाक. ओके. आणि हे तुमकां बाजारपेठ खंय असता त्या उर्राकाची? हयसून येवन व्हरतात काय? एकदा तुका कळट एकदा आमी कशें आसता एकदा एकट्याक दिले काय रोखडी जाली. पयलींचे आमचे कस्टमर बी आहा न्हू ते येवन मुद्दम विचारतात जाले काय ना ते. हे आता सगळे तुम्ही आधुनिक पद्धतीने करता. पहिली पायान बी मळताले काजू तेन्ना ती भट्टी आणि हे भट्टी खूप फरक दिसता तुमका? म्हणजे भरपूर फरक आसा आणि हितून टायमू जास्त उरता आणि तितून दुसरें कितें तरी करपाक मेळटा. तुमच्याकडे आता कितले कामगार असतात? सध्या माझ्याकडे कामगार सगळे 10 असतात. 10 आसा. वेचपाक 9 जाणां वयता, दोघा बसता पिवळपाक. तरी कितले काजू एरिया आहा तुमची? जवळ फुल डोंगर असतात. फुल डोंगर. आणि कितें करता तुम्ही? शेती करता. तुमचो मिस्टर एक प्रगतशील शेतकरी श्रीराम साळगांवकर. शेती बरोबर आणि कितें शेतान आणि कितें पिकयतात ते? शेतान आमची अशी भेंडी सगळी म्हणजे इंटरक्रॉप घेता आमी. पावसानूय घेता आणि ह्या दिसांनी घेता. भायर गेल्ल्यात भायर तुमचो खंय तरी सत्कार जाला. कसलो प्रोग्राम आशिल्लो? आमी आमची सायन्स अँड टेक्नॉलॉजी हेतून दीपक परब आसा पळय ते आमकां व्हरता म्हणजे शेता विशयी खंय तरी विजीट काडटा आणि थंय आमकां शेतकारांक आमकां थंय व्हरता. ओके. खंय गेल्ले अवनू खंय गेल्ली? पुण्या गेल्ली आमी. पुण्या गेल्ली. म्हणजे थंयसर म्हणजे आताच्या काळात कशी शेती करप म्हणजे कमी शेती लावन तेजें उत्पादन कशें घेवप आणि जास्त शेती लायल्यार तेजें कशें कितें तेजें ते शिक्षण आसलें आमकां. ओके. ते शिक्षणाक लागून आमी थंय गेल्ली आणि थंय 8 तारखेक वुमन डे असल्या कारणान थंय तेंच्यांनी प्रोग्राम दवरलेलो आणि त्या प्रोग्रामाक तेंच्यांनी शेतकारांक जितली बायलां आसा तांकां अशें इन्वायट केल्लें की म्हणजे आतां शेतकारांची बायलां मोबायल ऑपरेट करतात न्हू ते मोबायलार तांकां एक गेम कशी दवरलेली. गेम म्हणजे मोबायलाची कितें 1 मिनटान सेल्फीन कोण कितली सेल्फी काडटा तेजेर तेंच्यांनी पैठणी लायली 4-4.5 हजाराची आणि तेतून तेंचे 3,500 बायलां आसली आणि 22 तेंचे ग्रुप असले. ओके. आणि सुनीता पवार ही त्यांची हे असली प्रमुख आशिल्ली आणि त्यांचे एक स्टाफ असलो ते बघा आई काय ते काय करते हे प्रोग्रामातली ते थोडे स्टारूय असले आणि तेतून फर्स्ट हांव येयले. वा अभिनंदन. कितें मेळ्ळें तुमकां पयले बक्षीस म्हणान? पयली बक्षीस म्हाका तेंच्यांनी बुके दिलो एक फुलांचो मोठो म्हणजे विचारले की तूं खंयसून येयला हांवें म्हटलें नॉर्थ गोवासून येयला तर तेंच्यांनी बरो मोठो बुके दिवन म्हाजो सत्कार केलो. तेज्या उपरांत म्हाका पैठणी दिली तेंच्यांनी आणि थोडे वाड खर्च दिले. ओके. येस. थँक्यू.